सकाळी सकाळी एवढं थंड पाणी येऊन जाते, हात नाही घाला वाटत पाणी शिपाले. पण शिपा लागते ना पाणी. काय म्हणून सुना आहे सासू आहे तरी पाणी शिपवत नाही. कशा असायन का आहे बातच म्हणाले, तोंड बायचे उघडे राहते. बाप्पा शांता काकू 8 वाजले ना, आता उठल्या काय? काय मला लक्ष ठेवायला आहे का? मी किती वाजता उठतो, तुला काय करावं लागते? काय सुनाई नाही टाकत ना पाणी, शांता काकूलाच टाका लागते. पाय भात सुटट बोलली पण शांता काकू पहिल्याने स्वभाव नाही राहिला बे शांता काकूचा. त्याच्यासाठी आली शांता काकू. का वावरात जा लागते का तुमच्या आज? मी म्हणे ना घरच्या वावरात जाऊ म्हणून मायाला, म्हणून म्हटलं चल शांता काकूला विचारून घेतो. कटलेवाले ना तो म्हणे का आज म्हणे येऊ नका म्हणे, पहिले म्हणे या म्हणे ना आता म्हणे येऊ नका म्हणे, म्हणून म्हटलं शांता काकूच्या वावरात वेचच लागते का पूछ, चल बा तो विचारून घेतो शांता काकूले. हो, नाहीतरी काम नाही ना आज, मग वावरातलं वेचून घेऊ. माय रोज पडत नाही. हा, वेचून घेऊ. मग दुपारी चलता का आता चलता? वाजता गेलो का मग 4 वाजता वापस येऊ. चालते ना? हा चालतो ना, चाल. तुम्हाला एक गोष्ट माहित नाही का, आपल्या गावातल्या झांबऱ्याची पोरगी पाहून गेली म्हणते ना, तुम्हाला माहित नाही काय? कधी कधी गेली ना, सांगत गेली व पुट्ट किराणा घेऊन येत जाय आपल्या इथं, अगरबत्त्या हे ते तुम्हाला माहित नाही का, जिरं आणि नाही का तो त्या पुट्ट्या सांगत गेली म्हणते. काय झालं मग? भोवाला दिसली म्हणते फोनवर बोलताना. हो का व? चापट मारली म्हणते, लढली पडली म्हणते. ते पुट्ट्याला फोन केला वाटते, रात्रीचीच गायब झाली म्हणते. काय पोरायची कमालच आहे. मग तिचे बाबांना रिपोर्ट दिला, बाई कुठे गेली बाई पोरगी, कुठे गेली? त्याला विचार पडला, कशी तरीच करे म्हणते तिचे बाबा, लय विचार करे व. गेले म्हणते शाळेत तिच्या, कुठे गेली पोरगी कुठे गेली. मग तिच्या वर्गातल्या पोरांना सांगितलं म्हणते पाहून गेली बा म्हणून. होय काय होय त्या पोराला विचारलं म्हणते. हो का व? गेले पोलिसापाशी, त्या पोराला आणलं पोरीला आणलं. मग तिच्या आई बाबाला विचारलं म्हणते, हे सोय तुमची पोरगी? तर हो म्हटलं म्हणे तिच्या आई बाबांना. मग पोरीला विचारलं म्हणते, तू आईच्या घरी जातं का त्या पोरा संगत? हे पोट्टी म्हणते याच्या संगत बोलली नाही म्हणते बाई पोरा तिच्या बाबा संगत. आणि तिने म्हटलं म्हणते मी याच्या संगतच जातो. मग माय बापाला बेकार नाही वाटत का? लायण्याचं मोठं करते ना. इकडे इकडे चांगला आहे व तिचा बाप. आई चांगली आहे तिची, पोट्टी किती चांगली होती पाले. पोट्टेच्या घरी काय आहे व? काहीच नाही आहे म्हणते. गोष्ट माहित आहे का आपल्या गावात काय झालं तर? गोष्ट सांगून आली हे. झालं मग शांता काकू जाते ना पाहून, मागतली तर देत नाही. अशा पाहिजे ना पोट्ट्या. हा, मग शिक्षण नाही पाहत काही नाही, मग त्याला शिक्षण पाहा लागते न असं पाहा लागते, अशा करते ना. काय त्याच गोष्टी करून आल्या वाटते बाई. त्या देत नाही पुरी न अशा पाहू देते. बचबच काय करतो फुकटची. माहित झालं तर ह्याच बचर करून आली, ह्याच बोंब करून आले, असं होत असते. कुच्चप रे, आवाज कमी कर. बोंब कायची खरंच गेली म्हणून आले लोक तसे म्हणते काय? आपल्याला करायला म्हणते का कोणी? चिकतोंडाले झाकण ठेवणं सध्या माहित नाही. बचल बचल कमी कर. माहिती काय नक्की नक्की कोणच्या पोरा सांगत गेली तर? बस माहित आहे, फक्त गेली म्हणून पाहू. त्या डोळ्यानं पाहिली काय? त्या पाहिली काय? ते लोक सांगते ते कानावर नको घेऊ जास्त, फक्त गोष्टी करायला लागत असते. ती म्हणते ना व, म्हणते काय कोणाला काही आता खाची नाही का त्याच्यावर ते सांगणार यायचं. तरी गोष्ट रीच गेली काय आपल्या गावातली पोरगी पाहून? गेली म्हणते बाई, आई सांगत नाही बोलली म्हणते, तिच्या बाबा सांगत. म्हणजे लाईने तर मोठं केलं त्या पोरीले. ती पोरगी बाई बाप्पा सांगत एकही शब्द बोलली नाही. म्हणजे मला नावालाच वाटलं बाप्पा. दिल्ली असती बाई 2-3 थापड्या चांगल्या ठेवून तिथंच तिच्या. म्हणता पण पोलिसाच्या देखता देता येते का तिच्या कानपटात? जीत चालत नाही म्हटलं पोलीस स्टेशन मध्ये. नाही बाप्पा किती लाज लेकरू असं करते तो, किती दुखते मनवा, लय दुखते ना शांत काकू. काय करण दुखलं तरी आता हे लेकर ऐकतच नाही तर काय करण माय बापूई. गोष्ट खरी आहे, काय करतो आता? आता आपलं किती मन दुखलं त्या पोरीसाठी, आपण काय करू शकतो? तिनं रजिस्ट्रेशन नाही केलं पण पोट्टी बोलेच नाही म्हणते ना. पोलिसांना दिल्ली असती त्याची हाती, पण पोट्टी बोलेच नाही. असं होते ना, राच नाही म्हणून पोरीले माय बाप्पाच्या घरी. किती बेकार वाटलं बाई. कठीण झालं काम बा. आपल्या घरी बाप्पा अजून कोणाला दिसन तर आपल्यावर अशी. ते की काकू कर ना भरभर काम, मग कामाला जाऊ ना आपण. ते इकडे वय व कटलेवाला म्हणे नाही म्हणे वावरात कापूस वेचून घेतो. येतो ना काकू, मी येतो तुमच्या इकडे कामाला आज. 12 ते 4 काम करून आलो. तुम्हाला पट्टे काय? पटत नाही तर काय कामच नाही तर मी पट्टे मी येतो. मग 4 जणी चाललो जाऊ आपण. नाही काय लालवाले त्या वावरात ती वाटून आलो चटणी खा बोंड्याची, पण बोंड्याची चटणी नाही भेटून आली. कोणाच्या वावरात बोंड्या नाही ना. मा वावरात ताटक झाड आहे. टाकू जा आम्ही तोडून. गेल्याबरोबर तोडून टाकशील. ते कापूस वेचा लागन मग तोडजो, काम झाल्यावर बंद. मस्त जा गेल्याबरोबर तोडाच्या मागं लागायची वेळ येतं. तोडत ना तुम्हाला, तुम्ही काही तोडत नाही काय? मीच तोडून एकटी, मीच खादोडी आहे. तो मग काकू भारी आहे ना बिचारी, काही पाहिजे चपर चपर खातच राहते. खादोडी तर लस आहे. त्या शेंगावरही भल्ली भळते, कापूस कमी शेंगात जास्त आहे ना व, तोडू तरी देतो काय मी तिले. बरोबर कापसावर लावतो.
नेणं डोळ्यामुळ्यात पाणी आणते लढते पडते म्हणून नेऊन आली मी तिले. नाही तुम्हाला दोघीला नेलं आणि तिले नेलं नाही तर बातच म्हणते ते. हो बचबच करते. शांता काकून मला नेलं नाही, त्या दोघीला नेलं, त्या सख्या आहे मी दुःखी आहे. बरं तो असलं तिचं बचबच करू नको म्हणून, माहित नाही फैत नाही बा म्हणून आम्हाला. नाही जास्त बोलणं लोकांच्या लेकराची बदलामी करणं. हो काकू फटाफट काम करतो काकू. मग मी तुम्हाला 12 वाजता आवाज द्यायला येतो. तुम्ही उठायचेच आहे का हो काकू? उठल्या चहा पाणी करत असं आपापलं. तिला माहित नसेल काय गोष्ट. ची माहित असं मी घरात गेल्यावर माहित पडन आता त्याईले. तसं माय सुनायले घेणं देणं नाही कोणाचं. काय करा लागते म्हणते आपल्याला ते द्यायचं पाहिजे म्हणते लोक. मस्त भेटले पण शांता काकू तुला सुना. कल्ला फाडते जास्त बोलत नका जायचं म्हणते कोणाच्या विषयावर म्हणते. साध्यानं म्हणतो म्हणते आणि बाया येते भांडणावर म्हणते. ना तुझ्या बाया हा म्हटलंय नाही तरी म्हटलं म्हणते अशा आहे. हिनच म्हटलं म्हणते हिनच म्हटलं म्हणते. एकाची दोन लावले एक नंबर आहे बाया. येतो काकू. हो